इमारती अनधिकृत चालू आहेत आणि आपण प्रत्येक वेळी सभागृहाचा विषय येतो की आपण कायद्याने तरतूद केली आहे की एखादी अनधिकृत इमारत झाल्यानंतर कोणावर कारवाई करायची, तर बाबा त्या वॉर्ड ऑफिसरवर झाली पाहिजे, त्या पोलिसवर झाली पाहिजे, पण आतापर्यंत कारवाई काही होऊ शकलेली नाही. आणि ती न होऊ शकण्याचं मुख्य कारण हे आहे की याचं ट्रॅकिंग करण्याची पद्धत आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे जसं मागच्या काळात काही ठिकाणी झाल्यानंतर त्या कोर्टात टिकू शकल्या नाही, कारण ज्याला आपण दोषी धरतोय त्याचा दोष आहे हे आपण सिद्ध करू शकत नाही. ज्यावेळेस पहिली नोटीस जाते त्यावेळेस वेगळा अधिकारी असतो, कारवाईच्या वेळी तिसरा अधिकारी असतो, की याची देखील एक ट्रॅकिंग सिस्टीम उभी करायची. पहिली नोटीस गेल्यानंतर त्या नोटीसवर काय कारवाई झाली, ती कधी करायची होती, ती कोणी करायची होती, ती त्या दिवशी झाली की नाही, असं लॉजिकल एंड पर्यंत त्याचं ट्रॅकिंग करण्याच्या संदर्भातलं एक मॉड्यूल हे महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार केलं जाणार आहे. प्रत्येक वॉर्ड ऑफिसमध्ये ते मॉड्यूल असणार आहे आणि त्या मॉड्यूलच्या माध्यमातून एकदा नोटीस दिली की ती नोटीस लॉजिकल एंड पर्यंत जातपर्यंत त्या नोटीसचं कंप्लीट ट्रॅकिंग हे करण्याच्या संदर्भातला आज निर्णय तोही आयुक्तांसोबत घेतला. लवकरच ते तयार करण्यात येईल आणि त्यातनं म्हणजे आपण अनेकदा पाहतो की कधी कधी असं होतं, एखादी तक्रार जाते, तक्रार झाल्यावर नोटीस इश्यू होते, नोटीस इश्यू झाल्यानंतर तो वेळ मागून घेतो, वेळ मागून घेतल्यानंतर तक्रार करताही त्याचा पाठपुरावा करत नाही, महानगरपालिकाही करत नाही, कोणीच करत नाही. 2 वर्षांनी मग लक्षात येतं की 2 वर्षापूर्वी नोटीस दिली होती, आता काय झालं. त्यामुळे अशा प्रकारे परिस्थिती येऊ नये, एकतर त्यातनं सुधारणा व्हावी किंवा निष्कासन व्हावं. असं लॉजिकल एंडला येण्याच्या दृष्टीने एक कंप्लीट ट्रॅकिंग सिस्टीम, या ट्रॅकिंग सिस्टीमचा फायदा काय, उद्या जर एखाद्या इमारतीमध्ये अशी दुर्घटना घडली तर आपल्याला त्या ट्रॅकिंग सिस्टीम वरनं जनरेट करता येईल की नेमका दोष कोणाचा आहे, कुठल्या स्टेजला तो दोष घडलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारची एक ट्रॅकिंग सिस्टीम देखील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.